राज्यभरामध्ये 1.5 दिवसाच्या गणपतीचा विसर्जन। काल मनोभावे प्रतिष्ठापना केल्यानंतर आज गणपतीला निरोप। पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंडपामध्ये सामूहिक अथर्व शीर्ष पठण, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती। लालबागच्या राजाच्या चरणी काल पहिल्याच दिवशी लाखोंचं दान, पैशांसह भक्तांकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांचं गुप्तदान। महाराष्ट्र बँक आणि जीएस महानगर बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून पैशांची मोजदाद। नाशिकमधील बालाजी फाउंडेशननं गणरायाच्या समोर साकारला उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा देखावा। मंडळाचं यंदाचं 18वं वर्ष। सोलापूरमध्ये गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघातात 10 ते 12 लोक जखमी। सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात जखमींवरती उपचार। अभिनेता सलमान खानच्या घरी गणपतीचं विसर्जन। अरबाज खान, सोहेल खानकडून गणपतीची पूजा, आज होणार विसर्जन। सांगलीमधील तासगावच्या गणपती पंचायतांचा 245वा रथोत्सव। गुलालाची उधळण करत काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत 12 बलुतेदार ओढणार पंचायतन रथ। गणरायाच्या समोर देखाव्यातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न। नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या मुंजवाड जनता विद्यालयातील कला शिक्षकांनी साकारला देखावा। विक्रोळीमध्ये मोबाईलच्या वाढत्या वापरावरती आधारित देखावा। मोबाईल व्यसनमुक्तीचं देखाव्यातून आवाहन। केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी जनतेला दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा। विकसित भारताचं स्वप्न साकार हो, गोयल यांच्याकडून गणरायाच्या चरणी प्रार्थना। बांगलादेशचा क्रिकेटपटू लिटन दासनं गणेश चतुर्थीच्या निमित्तानं सहकुटुंब केली गणपतीची पूजा। सोशल मीडियावरती शेअर केले गणपती बाप्पाचे फोटो। महाविकास आघाडीसोबतच्या युतीबाबत जलील यांचा गौप्यस्फोट। महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याची कबुली, पण आघाडीकडून काहीही प्रतिसाद नाही, अशी ही माहिती। सांगलीचे खासदार विशाल पाटील पुन्हा एकदा बंड करण्याची चिन्ह। कवठे महाकाळ मतदारसंघात पवार गटाच्या रोहित पाटील आणि विरुद्ध अजित घोरपडे यांचा प्रचार करण्याचं सुतोवाच। एकनाथ खडसेंनी विकासाचं राजकारण न करता कुटुंबाच्या स्वार्थाचं राजकारण केलं। शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा खडसेंवर आरोप। चंद्रकांत पाटील हे खोकेबाज आमदार आहेत। एकनाथ खडसेंकडून शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांच्यावरती प्रत्यारोप। नारपार प्रकल्पाच्या अंतर्गत सुरगाणा तालुक्यामध्ये 9 धरणं बांधणार आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यामधील 7 तर जळगाव तालुक्यातल्या 49,516 हेक्टरला लाभ होणार। मंत्री दादा भुसे यांची माहिती। भोसरी विधानसभेचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी। मोशीमधून एका तरुणाला या संदर्भात पोलिसांनी घेतलं ताब्यात। गुलाल आपलाच, दादाचा वादा। अजितदादांच्या एक्स अकाउंटवरून राष्ट्रवादीचं नवं गाणं पोस्ट। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, एका कार्यक्रमात फडणवीसांच्या समोर भाजपचे आमदार परिणय फुके यांनी जाहीररित्या बोलून दाखवली इच्छा। कुटुंबामध्ये फूट ही मोठी चूक। गडचिरोलीमध्ये अजित पवार यांच्याकडून जाहीर कबुली। दादा पश्चातापाच्या मूडमध्ये आहेत का, जयंत पाटील यांचा सवाल। भंडारा विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता। काँग्रेससह शिवसेनेचाही भंडारा विधानसभेवरती दावा। अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली। तुपकरांना छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू। हवामान बदलामुळे आजार पसरवणाऱ्या डासांची शक्ती 4 पट वाढली। डेंग्यू, चिकनगुनिया हे वाढण्यामागचं कारण अभ्यासातून उघड। नंदुरबारमध्ये 5 वर्षांनंतर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं भूजल पातळीमध्ये वाढ। बोरवेलमधून पाण्याच्या प्रेशरनं मोटर आणि पाईप बाहेर फेकले गेले। एटीएममध्ये काढलेल्या पैशांपेक्षा जास्त रक्कम मिळत असल्यानं गर्दी। एटीएममधून पैसे काढल्यावरती 600 रुपये अधिक मिळत असल्यानं नागरिकांची झुंबळ।
सावर्णेरमधील खापरगावमधला एटीएम मधला प्रकार, बँकेला 3 लाखांचा फटका. नाशिकच्या नक्षत्र अपार्टमेंटमधील वेश्या व्यवसाय प्रकरण. आरपीआय आठवले गटाचा उत्तर महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागर आणि मुख्य महिला आरोपीचं सीसीटीव्ही समोर. 10 महिन्यांपासून भर वस्तीमध्ये वेश्या व्यवसाय, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मुंबईमध्ये सीजीएसटी अधीक्षकांसह दोघांना लाच घेताना अटक. सीजीएसटीमधील या प्रकरणामध्ये कारवाई न करण्यासाठी 60 लाखांची मागणी. सीबीआयकडून 8 जणांवर गुन्हा दाखल. गोंदियामध्ये 15 दिवसांपासून 48 गावांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवठा करणारी योजना बंद. भर पावसाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. विद्युत देयक प्रलंबित असल्यामुळे विद्युत पुरवठा बंद. नागपूर विभागामध्ये आवास योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गोंदिया जिल्ह्याची बाजी. 2,85,000 घरकुलांच्या उद्दिष्टांपैकी 2,73,000 घरकुलं बांधून पूर्ण. संत गजानन महाराजांचा आज 114वा पुण्यतिथी सोहळा. राज्यभरातून जवळपास 400 दिंड्या शेगावमध्ये दाखल. लाखो भक्तांची मांदियाळी. नंदुरबारच्या अजिपाळ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावित यांच्या हस्ते भूमिपूजन. माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. नंदुरबार शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपास रोडची खासदारांसह अधिकाऱ्यांकडून पाहणी. रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात माझानं दाखवली होती बातमी. यवतमाळचं इसापूर धरण 100% भरलं. धरणाचे 7 दरवाजे उघडले. पैनगंगा नदीपात्रात 11,800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नाशिकमध्ये आज तिसऱ्या दिवशी देखील पूर. गोदावरीच्या पुरामध्ये पाण्यात अडकलेली कार अग्निशमन दलानं रेस्क्यू ऑपरेशन करत काढली बाहेर. 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या. जळगावच्या चोपडा तालुक्यातली घटना. एका संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात. कोल्हापूरमध्ये लेझर किरणांमुळे तरुणाच्या डोळ्यांना इजा. विद्युत झोताची किरणं थेट डोळ्यांवरती पडल्यानं बुबुळाला इजा. तरुणावरती उपचार. गडचिरोलीमध्ये अंधश्रद्धेमुळे 2 बालकांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाची अभिनव लोकजागर मोहीम. जिमलगट्टा परिसरातील नागरिकांना अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैद्यकीय उपचाराच्या प्राथमिकतेची दिली शपथ. नागपूरमध्ये नदीपात्रात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू. ऋषभ राजेंद्र गाडगे आणि रोहन सुभाष साऊ साखडे अशी दोघांची नावं. राज्यपाल CP राधाकृष्णन उद्या नाशिकच्या दौऱ्यावर. प्रशासन, खासदार आणि आमदारांशी राज्यपाल विविध विषयांवरती करणार चर्चा. भोपाळमध्ये 7 वर्षीय राघव दुबेचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू. घराच्या समोर सायकल चालवताना राघवला हृदयविकाराचा झटका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.